नमस्कार. आपलं माहिती घर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण बघत आहोत म्हाडाचं जे काही नाशिक मंडळाची जी काही लाईव्ह लॉटरी आहे त्या संदर्भात एक अपडेट आहे. त्या अपडेट संदर्भातचा हा व्हिडिओ आहे. जर आपण बघितलं तर नाशिक मंडळाचे जे काही स्कीम आहेत त्यांच्या ॲप्लिकेशनसाठी जी लास्ट डेट होती त्या लास्ट डेटमध्ये बदल झालेला आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या डेटसाठी किंवा ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा लॉटरीसाठी मुदतवाढ भेटलेली आहे. आपण जर शुद्धीपत्रक बघितलं 30/1/2026 ला जे काही शुद्धीपत्रक म्हाडाने जारी केलेलं आहे नाशिक मंडळाने, तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की जी की आधीची जी काही मुदत होती 30/1/2026 पर्यंत होती, तर त्याच्यात वाढ झालेली आहे आणि त्याला त्यांनी कारण सांगितलं की तांत्रिक कारणास्तव खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. तांत्रिक कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ती मुदतवाढ काय आहे? नवीन डेट्स कोणत्या आहेत? त्या आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. आता जर आपण बघितलं तर 30/1/2026 ची जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख असेल किंवा पेमेंटसाठीचं जे काही आहे ऑनलाईन पेमेंटसाठीची जी काही डेट होती ती 30/1/2026 होती. आता ती 16/2/2026 झालेली आहे. 16 फेब्रुवारीपर्यंतची डेट वाढून आलेली आहे. आर-टी-जी-एससाठी 31/1/2026 होती, तर आता 17/2/2026 आहे. आणि ह्याची जी काही ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश होणार आहे, तो 23/2/2026 ला होणार आहे. आणि जी काही फायनल यादी असणार आहे ती 27/2/2026 ला म्हणजे 1 दिवसाचा कालावधी त्यांनी जे काही तुमच्या हरकती किंवा दावे नोंदण्यासाठी दिलेलं आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन ड्राफ्ट ॲप्लिकेशनमध्ये जर रिजेक्टेड यादीमध्ये असेल तर त्या संदर्भात. आणि सोडतीचा दिनांक आणि वेळ हे जे काही आहे ते आपण जर म्हाडा लॉटरीच्या वेबसाईटवर बघितलं नाशिक मंडळाचं, तर त्या ठिकाणी अपडेट जे काही आहे ते 1 मार्च या ठिकाणी दिलेलं आहे. 1 मार्च 2026 ला ह्याची नाशिक मंडळाची जी काही लॉटरीचा ड्रॉ होणार आहे 11 वाजता आणि जे काही रिफंड स्टार्ट होणार आहे जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल आणि तुम्ही लॉटरी विनर नसाल तर ते 15 मार्च 2026 नंतर तुमचं जे काही आहे रिफंड होणार आहे. जर आता ज्यांनी ऑलरेडी पेमेंट केलं असेल त्यांच्यासाठी हा थोडंसं निगेटिव्ह पॉईंट आहे. बट जर कुणी नाशिक मंडळासाठी ॲप्लिकेशन करू इच्छित असेल तर त्यांच्यासाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की त्यांना मुदतवाढ भेटलेली आहे. तर हेच एक अपडेट होतं. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.